या व्हिडिओमध्ये आपण इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करणार आहोत. तर आयडेंटिफाय इन्फिनिटिव्ह. पहिलं वाक्य आहे, आय वॉन्ट टू लर्न फ्रेंच दिस इयर. वाक्याचा अर्थ आहे, मला यावर्षी फ्रेंच शिकण्याची इच्छा आहे. तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असते, 2+V1. या वाक्यामध्ये काय आहे, 2+V1 म्हणजे काय, V1 म्हणजे वर्ब असते, वर्बचं पहिलं रूप. सो या वाक्यामध्ये 2+V1, लर्न जे आहे ते वर्ब आहे, म्हणजे वर्बचं पहिलं रूप म्हणजे V1. म्हणून ह्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे टू लर्न. दुसरं वाक्य आहे, शी डिसाइडेड टू गो टू द पार्टी डिस्पाइट द रेन. या वाक्याचा अर्थ आहे, पाऊस पडू लागला तरी पण तिने पार्टीला जाण्याचं ठरवलं होतं. तर इन्फिनिटिव्ह आपल्याला अंडरलाईन करायचे. तर या वाक्यामध्ये इथं पण 2 आहे आणि इथं पण, म्हणजे इथंही 2 आहे आणि इथंही 2 आहे. प्लस इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असते, 2+V1. तर द जे आहे ते V1 नाही आहे. सो मग याच्यामध्ये का नाही, इन्फिनिटिव्ह काय असणार, टू गो. कारण गो जे आहे ते V1 आहे आणि द हे V1 नाही आहे, म्हणजे वर्ब नाही आहे द, आणि गो जे आहे ते वर्ब आहे. मग इन्फिनिटिव्ह म्हणजे 2+V1 असते आणि गो V1 आहे. म्हणून इन्फिनिटिव्ह या वाक्यामध्ये 2+V1 आणि म्हणून इथं V1 गो आहे. तिसरं वाक्य आहे, ही प्रॉमिस्ड टू हेल्प विथ द प्रोजेक्ट टुमारो. त्याने प्रोजेक्टमध्ये मदत करायला प्रॉमिस केलं होतं, म्हणजे त्याने प्रॉमिस केलं होतं की त्यानं प्रोजेक्टमध्ये मदत करणार. या वाक्यात पण आपल्याला इन्फिनिटिव्हच अंडरलाईन करायचे. इन्फिनिटिव्ह म्हणजे 2+V1 आणि हेल्प हे V1 आहे, म्हणजे वर्ब आहे. तर आपल्या या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे टू हेल्प, 2+V1. चौथं वाक्य आहे, दे ॲग्रीड टू मीट ॲट द कॉफी शॉप इन द इव्हिनिंग. त्याने सायंकाळी कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरवलं. तर आपल्याला याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करायचे, म्हणजे ओळखायचे. तर या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे 2+, म्हणजे 2+V1 हे इन्फिनिटिव्ह असते. तर मीट हे काय, V1 आहे, म्हणजे वर्ब आहे. तर टू मीट हे या वाक्यात इन्फिनिटिव्ह आहे. पाचवं वाक्य आहे, द चिल्ड्रन लव टू प्ले इन द पार्क एव्हरी डे. लहान मुलांना दररोज पार्कमध्ये खेळायला आवडते. याच्यात आपल्याला इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करायचे. या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे टू प्ले, कारण प्ले V1 आहे आणि 2+V1 म्हणजेच इन्फिनिटिव्ह असते. सो या वाक्यात टू प्ले इन्फिनिटिव्ह. 6वं वाक्य आहे, वी आर प्लॅनिंग टू विजिट द म्युझियम नेक्स्ट वीकेंड. म्हणजे पुढच्या आठवड्याच्या शेवटी आम्ही म्युझियमला भेटण्याचं ठरवत आहोत. या वाक्यामध्ये पण इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करायचं आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे असते 2+V1 आणि 2 इथं एका जागी दिसायले इथं, आणि व्हिजिट जे ते वर्ब आहे, व्हिजिट म्हणजे भेटते, म्हणून हे 2+विजिट म्हणजेच हे इन्फिनिटिव्ह आहे. 7वं वाक्य आहे, शी रिफ्युज्ड टू ॲक्सेप्ट द गिफ्ट फ्रॉम हर फ्रेंड. म्हणजे तिनं तिच्या मैत्रिणीकडून गिफ्ट घ्यायला नकार दिला, तिनं ॲक्सेप्ट केलं नाही गिफ्ट, म्हणजे घेतलं नाही. याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे टू ॲक्सेप्ट. इन्फिनिटिव्ह म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं, टू असते आणि त्यासमोर वर्ब असते. हे ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे, हे वर्ब आहे, आणि टू हे टूच आहे. पुढचं वाक्य 8वं वाक्य आहे, हिज ड्रीम इज टू बिकम अ सक्सेसफुल डॉक्टर. त्याचं स्वप्न आहे की एक यशस्वी डॉक्टर बनव. याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह काय आहे, टू बिकम. बिकम म्हणजे बनणे किंवा मग होणे, आणि टू हे टूच आहे. मग 2+V1 म्हणजे असते इन्फिनिटिव्ह, म्हणून हे इन्फिनिटिव्ह आहे. 9वं वाक्य आहे, द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स टू कम्प्लीट देअर असाइनमेंट्स.
शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितले की आपापली कामे पूर्ण करा. असाइनमेंट म्हणजे त्या शिक्षकांनी काय सांगितलं असं त्यांना करायला. त्याच्यात इन्फिनिटिव्ह आहे टू कम्प्लीट. हे टू वर्ब आहे म्हणजे टू आहे आणि कम्प्लीट वर्ब आहे. 2 + V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह असतं. कम्प्लीट हे वर्बचं पहिलं रूप आहे. लास्टचं वाक्य आहे 10वं. ही वॉज टू टायर्ड टू कंटिन्यू वर्किंग ऑन द टास्क. ते खूपच जास्त थकलेलं आहे. टायर्ड म्हणजे थकणे. टू कंटिन्यू म्हणजे चालू ठेवायला. वर्किंग ऑन द टास्क त्याचं काम चालू ठेवायला. ते खूप थकून गेलं आहे, आता ते नाही चालू ठेवू शकत असं याचा अर्थ आहे. याच्यामध्ये हे पण टू आहे आणि हे पण टू आहे, पण हे TOO आहे आणि हे नुसतं TO आहे. TOOचा अर्थ असते सुद्धा किंवा मग खूप. ते खूप थकलेलं आहे याचा इथं अर्थ आहे. म्हणजे याच्यातलं इन्फिनिटिव्ह काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे टू कंटिन्यू, कारण कंटिन्यू वर्ब आहे आणि हे टू म्हणजे 2 + V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह. हे वाक्य झालेले आहेत. आत्तापर्यंत आपण 10 वाक्य केलेत. इन्फिनिटिव्ह लर्न करायचे. इन्फिनिटिव्ह म्हणजे लक्षात ठेवा की 2 + V1 असते.